नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये. आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर सर्वात प्रथम चॅनलला जॉईन करा. आज आपण बघणार आहोत जिल्हा न्यायालय भरती 2024 येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. चला मग आपण स्टार्ट करूया. नेक्स्ट प्रश्न आहे, राम नाईक यांना कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी 2024चा पद्मभूषण पुरस्कार जारी झालेला आहे? राम नाईक यांना कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी 2024चा पद्मभूषण पुरस्कार जारी झालेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए सामाजिक सेवा या क्षेत्रासाठी 2024चा पद्म पुरस्कार जारी झालेला आहे राम नाईक यांना. नेक्स्ट प्रश्न आहे, आशियन शॉटगन चॅम्पियनशिप 2024 कुठे आयोजित करण्यात आली होती? आशियन शॉटगन चॅम्पियनशिप 2024 कुठे आयोजित करण्यात आली होती? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी कुवेत. आशियन शॉटगन चॅम्पियनशिप 2024 आयोजित करण्यात आलेली होती. नेक्स्ट प्रश्न आहे, खेलो इंडिया यूथ गेम 2024 स्पर्धा 19 ते 31 जानेवारी दरम्यान कोणत्या राज्यात आयोजित केले आहे? खेलो इंडिया यूथ गेम 2024 स्पर्धा 19 ते 31 जानेवारी दरम्यान कोणत्या राज्यात आयोजित केलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए तामिळनाडू या राज्यात आयोजित केलेला आहे खेलो इंडिया यूथ गेम 2024 स्पर्धा 19 ते 31 जानेवारी दरम्यान. नेक्स्ट प्रश्न आहे, केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने केलेल्या सर्व्हेनुसार देशात नोंदणीकृत विद्यापीठाची संख्या किती आहे? केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने केलेल्या सर्व्हेनुसार देशात नोंदणीकृत विद्यापीठाची संख्या किती आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी 1168. केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने केलेल्या सर्व्हेनुसार देशात 1168 विद्यापीठ संख्या आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, कम्प्युटर साक्षरता दिवस केव्हा साजरा केला जातो? कम्प्युटर साक्षरता दिवस केव्हा साजरा केला जातो? तर हे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी 2 डिसेंबर रोजी कम्प्युटर साक्षरता दिवस साजरा केला जातो. नेक्स्ट प्रश्न आहे, कम्प्युटरमध्ये वापरली जाणारी जावा भाषेला कोणत्या कंपनीने बनवलेले आहे? कम्प्युटरमध्ये वापरली जाणारी जावा भाषेला कोणत्या कंपनीने बनवलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी सन मायक्रोसिस्टीम या कंपनीने जावा भाषेला बनवलेलं आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, 2024 या वर्षी महाराष्ट्र राज्यातील किती पोलिसांना शौर्य पदके जारी झालेल्या आहे? 2024 या वर्षी महाराष्ट्र राज्यातील किती पोलिसांना शौर्य पदके जारी झालेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी 18 पदके शौर्य पदके जारी झालेलं आहे 2024 वर्षी महाराष्ट्र राज्यातील पोलिसांना. नेक्स्ट प्रश्न आहे, सी लँग्वेजला कोणी बनवलेलं आहे? सी लँग्वेजला कोणी बनवलेलं आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी डेनिस रिची यांनी सी लँग्वेजला बनवलेलं आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, कोणत्याही वेबसाईट ओपन केल्यानंतर सर्वात आधी असलेले HTTP काय असते? कोणत्याही वेबसाईट ओपन केल्यानंतर सर्वात आधी असलेले HTTP काय असते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी प्रोटोकॉल एक असते. नेक्स्ट प्रश्न आहे, कट कमांडसाठी कोणते कीबोर्ड शॉर्टकट वापरले जातात? कट कमांडसाठी कोणते कीबोर्ड शॉर्टकट वापरले जातात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी कंट्रोल X कट कमांड वापरण्यासाठी शॉर्टकट की आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, रामाने अभ्यास केला या वाक्याचा काळ ओळखा. रामाने अभ्यास केला या वाक्याचा काळ ओळखा. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी साधा भूतकाळ. रामाने अभ्यास केला हा साधा भूतकाळ आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, मकरंद या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. मकरंद या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए मध. मध हे मकरंद या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, आंधळे दळते कुत्र पीठ खाते या म्हणीचा अर्थ काय? आंधळे दळते
कुत्रे पीठ खाते या म्हणीचा अर्थ काय? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, एकाने काम करावे आणि दुसऱ्यानेच त्याचा फायदा घ्यावे या म्हणीचा अर्थ आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, ही माझी वही आहे कोणत्या सर्वनामाचा प्रकार आहे? ही माझी वही आहे कोणत्या सर्वनामाचा प्रकार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, दर्शक सर्वनाम. ही माझी वही आहे हा दर्शक सर्वनाम आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी प्रथम पुरुषवाचक सर्वनाम कोणते? खालीलपैकी प्रथम पुरुषवाचक सर्वनाम कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, मी गावाला जाणार हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारत देशाचे सरसेनापती कोण असतात? भारत देशाचे सरसेनापती कोण असतात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, राष्ट्रपती. भारत देशाचे सरसेनापती हे राष्ट्रपती असतात. नेक्स्ट प्रश्न आहे, बिनविरोध निवडून आलेले भारताचे राष्ट्रपती कोण? बिनविरोध निवडून आलेले भारताचे राष्ट्रपती कोण? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, डॉक्टर नीलम रेड्डी हे बिनविरोध निवडून आलेले भारताचे राष्ट्रपती आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती? भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, 545. भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य हे 545 आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, लोकसभेचा कार्यकाळ टिंबटिंब वर्ष असतो. लोकसभेचा कार्यकाळ टिंबटिंब वर्ष असतो. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, 5 वर्ष. लोकसभेचा कार्यकाळ हा 5 वर्ष असतो. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली? भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, 26 जानेवारी 1950 मध्ये भारतीय राज्यघटना अंमलात आलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, लोकसभेचे पहिले सभापती कोण होते? लोकसभाचे पहिले सभापती कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर ग वा मावळणकर हे लोकसभेचे पहिले सभापती होते. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताच्या राष्ट्रीय ध्वजाची लांबी रुंदी किती आहे? भारताच्या राष्ट्रीय ध्वजाची लांबी रुंदी किती आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, 3.2. भारताच्या राष्ट्रीय ध्वजाची लांबी आणि रुंदी 3.2 आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले गृहमंत्री होते. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, तिसरे इंग्रज मराठा युद्धातील मराठ्यांचा सेनापती कोण होता? तिसरे इंग्रज मराठा युद्धातील मराठ्यांचा सेनापती कोण होता? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, बापू गोखले हे तिसरे इंग्रज मराठा युद्धातील मराठ्यांचे सेनापती होते. नेक्स्ट प्रश्न आहे, स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन पी, सी राजगोपालाचारी हे स्वतंत्र भारतातील पहिले गव्हर्नर जनरल होते भारतीय. नेक्स्ट प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे हजारो अनुयायांसोबत कोणत्या तारखेस बुद्ध धर्म स्वीकारला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 14 ऑक्टोबर 1956 मध्ये अनुयायांसोबत तारखेस बुद्ध धर्म स्वीकारलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरमध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे, महात्मा फुले यांनी कोणत्या आयोगासमोर शिक्षणाच्या संदर्भात साक्ष दिली? महात्मा फुले यांनी कोणत्या आयोगासमोर शिक्षणाच्या संदर्भात साक्ष दिली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, हंटर आयोग. महात्मा फुले यांनी हंटर आयोग या आयोगासमोर शिक्षणाच्या संदर्भात साक्ष दिली. नेक्स्ट प्रश्न आहे,
भारतात ब्रिटिश काळात पहिले हंगामी सरकार केव्हा स्थापन झाले? भारतात ब्रिटिश काळात पहिले हंगामी सरकार केव्हा स्थापन झाले? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, सप्टेंबर 1946मध्ये ब्रिटिश काळात पहिले हंगामी सरकार स्थापन झालेले आहे भारतामध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी टिंब पर्याय असलेला लक्षण समूह गंभीर निमोनिया हा आजार दर्शवतो. खालीलपैकी टिंब पर्याय असलेला लक्षण समूह गंभीर निमोनिया हा आजार दर्शवतो. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, श्वासाचा वेग वाढणे आणि बरगाड्यात आत खेचल्यात जाणे. नेक्स्ट प्रश्न आहे, जागतिक रक्तदान दिन टिंब कधी साजरा केला जातो? जागतिक रक्तदान दिन टिंब कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, 14 जून रोजी जागतिक रक्तदान दिन साजरा केला जातो. नेक्स्ट प्रश्न आहे, अन्न तयार करण्यासाठी वनस्पतीत हवेतील कोणत्या वायूचा उपयोग करतात? अन्न तयार करण्यासाठी वनस्पतीत हवेतील कोणत्या वायूचा उपयोग करतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, कार्बन डायऑक्साईड. अन्न तयार करण्यासाठी वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साईड वायूचा उपयोग करत असतात. नेक्स्ट प्रश्न आहे, नेत्रभिंग जेव्हा पारदर्शक होते तेव्हा निर्माण होणारा दोष कोणता? नेत्रभिंग जेव्हा पारदर्शक होतो तेव्हा निर्माण होणारा दोष कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, मोतीबिंदू निर्माण होणारा दोष असतो.